देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे। देवेंद्र फडणवीस या त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे। देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे। जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा गोपीचंद पडळकर कोण रे? गोपीचंद पडळकर कोण रे? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। याचे आज कोल्हापुरात देखील पडसाद उमटले। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिवाय त्यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान गळ्यात पडळकर यांचा फोटो घातलेला श्वानही या आंदोलनात सहभागी झाला होता। यावेळी पडळकरांच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत दसरा चौक परिसर तणाणून सोडला। राज्याच्या विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे। ज्या पद्धतीने पडळकर बोललेत ना, खरं सांगतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांचा, विचारवंतांचा, लेखकांचा, कवींचा, प्रचंड विद्वानांचा हा महाराष्ट्र। आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधिमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून, तर खरोखर हे म्हणजे इतका निषेधार्थ आहे की त्याचा निषेध करताना देखील लाज वाटली पाहिजे। आणि मी पडळकरांना एवढं सांगू शकतो, ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीने आरोप करत आहात, तुम्ही एकदा विचार करावा। ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मताचा अनादर करत आहात। आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात ते निषेध करावा तेवढा थोडा आहे। पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असेल, यशवंतराव चव्हाण असेल, त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे। त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शूर्पणखा आहे, तरी अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचं नाक कापावं। त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे, त्या महिला आहेत आणि त्या भारताच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता का म्हणे। ते विचार कुठे राहिले नाही, आज तुम्ही कुठं काय करायला लागलाय। खरोखर सांगतो, मला आज त्या पडळकरांची एवढी कीव वाटते, विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं, त्यांना हकलण्यात यावं। आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधिमंडळ स्वच्छ करून घेणार काय? खरोखर त्यांनी ते करावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीने मागणी करत आहोत। भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे RSS, त्यांनीची ही संस्कृती यातनं दिसून येते। ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे। IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून, त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे। आणि हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे। याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे। तिची साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे।